हॅलो नमस्कार. मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅगबद्दल बोलणार आहोत की यूट्यूबमध्ये आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा टॅग आपल्याला टाकावे लागतात. तर ते टॅग कसे टाकायचे, ते कुठून घ्यायचे, तर ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की टॅग लावणं खूप जरुरी असतं. कारण कसं असतं की ते टॅग जे असतात ते म्हणजे असं की जेव्हा आपण आपल्या यूट्यूबला व्हिडिओ टाकला त्या टायमाला कसं असतं, आता सपोज तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे, मला एक व्हिडिओ बघायचा आहे, तर मी जे सर्च करेल ते म्हणजे ते टॅग असतात. म्हणजे मी जे टॅगमध्ये मी जे सेव्ह केलेलं आहे ते समोरच्याने सर्च केलं का आपला व्हिडिओ त्याच्यासमोर दिसतो किंवा आपला व्हिडिओ समोरच्या पेजवर दिसायला शो होतो. तर मग त्याच्यामुळे हे टॅग आपण लावत असतो. तर ते टॅग कसे लावायचे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप न करता बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला गुगलमध्ये जायचं. गुगलवर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च बारवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला टॅग जनरेटर म्हणून सर्च करायचं. त्यानंतर आपल्यासमोर जी पहिली लिंक येते ती आपल्याला ओपन करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी सपोज मी आता इथे ॲड लिंक टू अनदर व्हिडिओ इन शॉर्ट व्हिडिओ अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्च केलं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपले टॅग या ठिकाणी आलेले आहेत. मी इथून कॉपी करून यूट्यूबला गेले. यूट्यूबला गेल्यावर या ठिकाणी ज्या व्हिडिओबद्दल मी तिथे सर्च केलं होतं तो व्हिडिओच्या एडिटवर गेले. एडिटवर गेल्यावर 3 डॉटवर क्लिक केलं. एडिटवर गेल्यावर या ठिकाणी टॅग दिसत आहे, ॲड टॅग, हे बघू शकता खाली ॲड टॅग म्हणून दिसत आहे. त्याच्यावर या ठिकाणी मी क्लिक केलं. त्यानंतर हे टॅग या ठिकाणी सर्व मी इथे हे केले पेस्ट आणि वरच्या साईडने व्हिडिओ सेव्ह केला. अशा पद्धतीने आपण टॅग लिहू शकतो, टाकू शकतो आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये.